हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पी फॅक्ट सफारी या चॅनेलमध्ये। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृतमधील अत्यंत महत्त्वाचा म्हणजे 14वा अध्याय जाणून घेणार आहोत। या अध्यायात स्वामींची भक्ती कशी करावी, पूजा कशी करावी, मंत्र कोणता जपावा आणि स्वामींना प्रसन्न कसे करावे याचे सुंदर मार्गदर्शन दिले आहे। चला तर मग श्रद्धेने ऐकूया स्वामी समर्थांची ही पवित्र कथा। सर्वप्रथम श्री गणेशांना नमस्कार करून लेखक म्हणतो, हे करुणेचे सागर असलेल्या स्वामी समर्थांनो, हे पाप नष्ट करणाऱ्या प्रभूंनो, हे जगाचे गुरु आणि दिनांचे आधार असणाऱ्या स्वामींनो, तुम्हाला माझा नमस्कार। तुमच्या कृपेने मी आत्तापर्यंत स्वामी चरित्राचे 13 अध्याय सांगितले। आता पुढील अध्याय सांगण्यासाठी मला बुद्धी द्या। ही कथा ऐकणाऱ्या भक्तांना समाधान मिळो हीच प्रार्थना। मी बुद्धीने कमी आहे, त्यामुळे स्वामींची खरी भक्ती कशी करावी हे मला पूर्णपणे समजत नाही, पण श्रोत्यांच्या प्रश्नामुळे मला जेवढे कळते तेवढे सांगत आहे। स्वामी भक्ती कशी करावी तर सकाळी लवकर उठावे, सर्वप्रथम स्वामी समर्थांचे नामस्मरण करावे, मनात स्वामींच्या चरणांचे ध्यान करावे आणि मन शुद्ध करावे। सकाळची सर्व कामे आटोपल्यानंतर शांतपणे एका आसनावर बसावे, पूर्ण भक्तिभावाने स्वामींची पूजा करावी। पूजा करताना मन एकाग्र ठेवावे। स्वच्छ पाण्याने स्नान करून स्वामींना अर्पण करावे। सुगंधी चंदन लावावे आणि सुंदर सुगंधी फुले अर्पण करावी। नंतर धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे। फळे, तांबूल, दक्षिणा आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ स्वामींना अर्पण करावे। यानंतर षोडशोपचार पद्धतीने म्हणजेच पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी। धूप आणि दीप दाखवून आरती करावी आणि स्वामींना नमस्कार करावा। स्वामींना प्रार्थना कशी करावी तर दोन्ही हात जोडून स्वामींसमोर उभे राहावे आणि प्रेमाने प्रार्थना करावी। स्वामींचे रूप कसे आहे? त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचणारे आहेत। त्यांचा चेहरा नेहमी हसतमुख असतो। त्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले असते। त्यांचे रूप सुंदर आणि भव्य दिसते। पुढे स्वामींची स्तुती करण्यात आली आहे। हे पाप नष्ट करणाऱ्या स्वामींनो, तुम्ही परब्रह्म आहात, तुम्ही कैवल्यधाम आहात, तुम्ही ब्रह्मानंद स्वरूप आहात, तुम्ही आदिपुरुष आहात, तुम्ही सर्व लोकांचे रक्षण करणारे आहात, तुम्ही अनंत ब्रह्मांडाचे अधिपती आहात। वेदसुद्धा तुमची स्तुती करतात। तुम्ही सुखाचे धाम आहात, तुम्ही सर्व काही पाहणारे साक्षी आहात, तुम्ही करुणेचे सागर आहात। भक्तांना तारण्यासाठी तुम्ही अनेक रूपे धारण करता। तुम्ही अग्नी आहात, तुम्ही वारा आहात, तुम्ही आकाश आहात, तुम्हीच संपूर्ण पृथ्वी आहात। चंद्र आणि सूर्यही तुम्हीच आहात। तुम्ही विष्णू आहात, तुम्ही शंकर आहात, तुम्ही ब्रह्मदेव आहात, तुम्ही इंद्र आहात। सर्व दिशांचे देव आणि संपूर्ण सृष्टीत तुम्हीच आहात। या सृष्टीचे कर्तेही तुम्हीच आहात आणि करवून घेणारेही तुम्हीच आहात। दाता तुम्हीच आहात आणि देवही तुम्हीच आहात। जगातील जंगम आणि स्थावर अशा सर्व गोष्टींमध्ये तुम्हीच व्यापलेले आहात। तुमच्याशिवाय या जगात कुठेही काही नाही। तुम्ही निराकार असतानाही साकार रूप धारण केले आहे। ज्ञान देणारे आणि ज्ञान स्वरूपही तुम्हीच आहात। वेदांनाही तुमचे पूर्ण वर्णन करता येत नाही। शास्त्रांनाही तुमची महती सांगता येत नाही। मी तर अगदी अल्पबुद्धीचा माणूस आहे, मग मी तुमची स्तुती कशी काय करू? जरी 1000 तोंडे असली तरी तुमचे पूर्ण वर्णन करता येणार नाही, म्हणून मी तुमच्या चरणी मस्तक ठेवतो। हे स्वामी समर्थ, माझे रक्षण करा। तुमच्या कृपेची दृष्टी माझ्यावर राहू द्या। हे स्वामी, माझ्या मनातील ही प्रार्थना पूर्ण करा। तुमच्या कृपेच्या सागरात मला आश्रय द्या। माझी पापे, दुःख आणि दारिद्र्य दूर करा। या जगात सुख द्या आणि परलोकासाठीही मार्ग दाखवा। हा संसाराचा महासागर पार करणे खूप कठीण आहे, पण तुमचे नाम हेच नौका आहे। त्या नावेत बसून मला भवसागर पार करू द्या। माझ्या मनातील आशा, तृष्णा, वासना आणि भ्रम दूर करा। माझ्या अज्ञानाचा अंधार दूर करा आणि ज्ञानाचा सूर्य माझ्या हृदयात उगवू द्या। माझ्या मनात कायम शांती राहू द्या। अभिमान दूर करा, नेहमी समाधान राहू द्या। संसारातील दुःख दूर करा। माझे मन तुमच्या भजनात रमू द्या। विषयांच्या वासनांपासून मला दूर ठेवा। मला नेहमी संतांचा सहवास मिळू द्या। तुमचे भजन करता करता हा संसाराचा मार्ग सोपा होऊ द्या।
संसार करताना मनात भ्रम येऊ देऊ नका. असत्य माझ्या आयुष्यात येऊ देऊ नका. सत्याचा नेहमी विजय होऊ द्या. माझ्या कुटुंबाचे पालन करण्याची शक्ती मला द्या. नेहमी न्यायाच्या मार्गाने चालण्याची बुद्धी द्या. संसारात राहूनही तुमचे ज्ञानामृत मला मिळू द्या. त्यामुळे प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सोपे होतील. अशी प्रार्थना केल्यावर स्वामी समर्थ प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. गुरुवारी उपवास करावा. त्या दिवशी विधीपूर्वक स्वामींची पूजा करावी. संध्याकाळी प्रदोषकाळी उपवास सोडावा. यामुळे बुद्धी वाढते. सत्य आणि असत्य ओळखण्याची क्षमता वाढते. स्वामी भक्तांना याचा अनुभव येतो. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र आहे. हा मंत्र प्रेमाने रात्रंदिवस जपावा. यामुळे सर्व इच्छांची पूर्तता होते. हा मंत्र ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांनी जपावा. स्त्रियांनीही हा मंत्र जपावा. मनात शुद्ध भाव असेल तर तीच खरी भक्ती आहे. स्वामी भक्त आहोत हे लोकांना दाखवू नये. भक्तीचा दिखावा करणे व्यर्थ आहे. दंभ करून मोठी पूजा केली तरी स्वामींना ती आवडत नाही. पण प्रेमाने एक पान किंवा फूल अर्पण केले तरी स्वामी प्रसन्न होतात. हे आनंदाचे मूळ असलेल्या स्वामी समर्थांनो, हे करुणेच्या समुद्रा, विष्णू आणि शंकर यांच्या स्वरूपात असलेल्या प्रभूंनो, आमच्यावर कृपा करा. अशा प्रकारे स्वामीचरित्र सारामृताचा हा 14वा अध्याय पूर्ण झाला. शुभम भवतु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.